तर आज आपण बनवू मुलांच्या आवडीचे लाह्याचे लाडू. ही पौष्टिक पण आहेत व बाहेरचं मुलांना खायला नाही द्यायचं तर आपण ही घरी बनवून देऊ शकतो. खूप छान होतात ही लाडू. तुम्ही नक्की मुलांना बनवून द्या. चला रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा व सोबतच 2 वाटी मुरमुरे घालून घेऊ. मुरमुरे छान भाजू देऊ. आता पावसाळ्यामध्ये मुरमुरे खूप नम होतात, त्याच्यामुळे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मुरमुरे भाजले गेले आहेत. मुरमुरे लगेच भाजले जातात, त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचं. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ. जोपर्यंत तूप गरम होते तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मला खूप छान वाटेल. सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण ज्या वाटीने मुरमुरे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालून घ्यायचा. गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. गुळाचा पाक बनवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता गुळाचा खूप छान पाक झालेला आहे. लाह्या घालून घेऊ. गुळामध्ये पाणी घालायची काहीच गरज नाही आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गूळ टाकल्याच्या नंतर गुळाचा पाक झाला की लगेच लाह्या घालून घ्यायच्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान पाक झालेला आहे व लाह्याही छान मिक्स होतात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व गॅस बंद करायचा. आपल्याला असंच गरम गरम पाण्याचा हात लावून लाडू बनवायला घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान लाडू बनत आहेत. पाण्याचा हात लावून लाडू बनवायचे.